हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. स्वागत करते तुमचं पूजाच गोल्डमध्ये. आज आहे रक्षाबंधन आणि आता आम्ही चाललो आहे पुण्याला सगळ्यांना सरप्राईज भेट द्यायला. कुणाला सांगितलेलं नाही आहे, तर चला बघू. आता निघालो आम्ही घरातनं. चला मग. इथे आम्ही आमच्या इथल्या बस स्टॉपवर आले होते. इथे पाहून हा रुद्र सकाळी लवकरच उठून बसलेले ते 4 वाजताच. आणि आमची बस आलेली आहे ST. इथून आता मेन बस स्टॉपला जायचं. इथे दुसऱ्या बसमध्ये बसलो आम्ही. इथे थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता. आम्ही निघालो घरातून तेव्हा नाही. इथे मेन पुण्याच्या बसमध्ये आम्ही बसलो आहे. आणि मुलं बाहेर बघण्यामध्ये दंग आहेत. खूप दिवसांनी चाललो आहे. आणि मेन म्हणजे राखीला खूप दिवसांनी चालले मी, जवळपास 10-12 वर्षांनी. नाही तर दादा येत असतो नेहमी. आणि हे फायनली पुण्यामध्ये पोहोचले मी. मुलं बसमध्ये पहिल्यांदाच बसलेत, त्यामुळे त्यांना जरा भारी वाटत होतं. इथं भोसरीमध्ये उतरलो आम्ही. इथे पहा, आणि इकडे सोनू घ्यायला येणार होता आम्हाला, त्यामुळे थांबलो होतो. हा आला इथे घ्यायला. तो पण खुश आहे. सोनू म्हणजे माझ्या मामींचा मुलगा. आणि इकडे हा साहिल. तो पहा किती खुश झाला होता पाहून मला. लहान होते त्यावेळेला आम्ही एकत्र रक्षाबंधन सेलिब्रेट केली होती, त्याच्यावर आत्ता आले मी. आणि इथे परी ओवाळत होती रुद्रला. आणि त्यांना बहुतेक ही पहिल्यांदाच ओवाळते ह्यावेळेस, कारण नेहमी ती राखी पाठवत असते, पण पहिल्यांदाच इथं ओवाळते ती. इकडे येणंच होत नाही, कारण तिकडेच येत असतो दादा वगैरे. त्याने परी पण येत नाही तिकडे, कारण तिच्या मम्मीला म्हणजे माझ्या बहिणीला होता तो उलट्यांचा त्रास, त्यामुळं. आणि मी इथे पण तिला पण त्यांच्या नंदीकडे वगैरे जायचं असतं, इथं दादाला वगैरे ओवाळायचं असतं, त्यामुळं. हे पाहिजे यांचं रक्षाबंधन चाललं आहे. हा अंशू का बघतोय कसं पहा. त्याला काय झालं होतं काय माहिती, त्याचं झोप बहुतेक पूर्ण झाली नव्हती, पण नंतर झालं नॉर्मल. श्लोकसोबत खेळायला लागल्यावर मग छान झाला. इथे ताई ओवाळून घेत होती सोनूला. सोनू म्हणजे हा नितीश आहे. आम्ही लहानपणापासून सोनू म्हणतो. आता पहा किती मोठा झाला आहे. इथे ताईने ओवाळलं. त्यानंतर तिने पेढा वगैरे खाऊ घातला त्याला. आधी तिने ओवाळून घेतलं, कारण मोठी ती आहे म्हणून तिने ओवाळून घेतलेलं आहे. इथे हे पाहिजे तर काही पाहत होते काय माहिती. इथे सोनूचं झाल्याच्या नंतर साहिलला पण ओवाळून घेतले. पहा इथे त्यामुळे बसायचं. त्यानंतर इथं या 5 चौघांचा फोटो काढून घेतला. रुद्र, परी, अंशू आणि श्लोकचा. इथे माझा आणि साहिलचा पण काढून घेतला. इथं सोनून मी पण फोटो काढला आहे. त्यानंतर आम्ही गेलो दादाकडं. आणलं त्याला खरं नव्हतं की मी इथं आले. इथं त्याला विचारलं तर मुद्दा वाकडं दोन करतो. नाही मुद्दा आवडला. चला वरती जाऊ आता. घरी गेलो, घरच्यांची रिॲक्शन पाहूयात. घरी म्हणजे आता वहिनी घरी, तिथं ताई पुढे गेली आहे. आम्ही इथे लपून बसलो होतो. त्यानंतर मी गेले पुन्हा आतमध्ये. इथं शुभ्रा आली आहे दार उघडायला. ते आतमध्ये सांगते मम्मीला पूजा तू आली आहे म्हणून. बहिणीची रिॲक्शन पहा. ती शॉक झाली. कुणालाच खरं नव्हतं वाटलं की मी येईन म्हणून. त्यानंतर मावशी आली. मावशीला पण नाही खरं वाटलं. सगळे कसे खुश झाले ते. आणि याने तर पाहिलंच नव्हतं. आता पाहतो तरी आताशीच पाहिलं आलेलं. इथे मावशीने ओळखून घेतलं दादाला. इथे लाईटीचं वगैरे चाललं होतं इशू, वातावरण तसं, त्यामुळं मावशीने ओळखून घेतलं आधी पहिल्यांदा.
मग ताईंनी पण ओवाळून घेतलं. सगळ्यात लास्टला मग मी ओवाळले. रुपयातलं सुद्धा ओवाळून घेतलेलं आहे. त्यानंतर राखी वगैरे बांधल्याच्या नंतर पहा कसे बसले होते सगळे. फोटो काढायचा होता पण निनाद जो हसतच नव्हता, त्यामुळे रोज गाडी इथं सगळेजण मिळून हॉटेलला निघालो होतो. हॉटेलवरून आलो त्यानंतर मग बाय बाय करतो निघताना तिथे सगळ्यांना बाय करायला लावत होते. बाय बाय ए बाय करा बाय कर रील वाले बाय हां बाय करा बाय करा ए फेमस व्हायचे गुड कंडिशन आहे. ए बाय बाय जाऊ का आता बाय 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 श्लोक पण येत होता बघा. मुलं दोघांचे पण चेहरे उतरले होते. त्यांना यायचं नव्हतं, ते राहू म्हणत होते. घरी स्वीटी एकटीच होती त्यामुळं आम्ही निघालो. पोहोचेपर्यंत 11 वाजत आले ते घरी. चला तर मग कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. बाय.